मग आता हे सगळ्या शुद्धी परीक्षा का गरजेच्या असतात? स्वयंपाकघरामध्ये कदाचित चालेल, पण आम्हाला औषधामध्ये वापरताना हा हिंग शुद्धच वापरावा लागतो आणि एवढ्याच शुद्धतेवर भागत नाही बरं का. हे सगळं केल्यानंतर पुढची एक स्टेप येते ते म्हणजे की आयुर्वेदिक औषधांमध्ये आम्ही वैद्य लोकं जो हिंग वापरतो, तो तो कसा शुद्ध करतो? तर पहिले तो पाण्यामध्ये विरघळवला जातो. पाणी सगळं आटवलं जातं आणि मग नंतर तो हिंग जो उरतो, तो पुन्हा तुपामध्ये भाजला जातो. त्याला घृतभर्जित हिंगू असं म्हणतात आणि मग असा जो हिंग असतो तो अ, औषधामध्ये वापरला जातो. आणि मग ह्या हिंगापासून अनेक औषधी कल्प, हिंगू कर्पूरवटिका किंवा हिंगवादी गुटिका, हिंगवाष्टक चूर्ण, हस्तक चूर्ण, आपला जो पित्तसारक योग आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा हिंग योग्य प्रमाणामध्ये वापरलेला आहे. आणि हिंग हा उष्ण आणि तीक्ष्ण असल्यामुळे पित्ताला खरं तर वाढवतो. त्याच्यामुळे ज्यांना इरिटेशन होतं, ॲसिडिटी जास्त असते किंवा उष्ण प्रकृतीचे, पित्त प्रकृतीचे लोकं असतात, त्यांच्यामध्ये हिंगाने त्रास होऊ शकतो. परंतु पित्तसारक हे जे आपलं औषध आहे ना, ह्याच्यामध्ये हिंग हा व्यवस्थित प्रमाणामध्ये वापरला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये इतर सुद्धा त्याची उष्णता कॉम्पेन्सेट करणारे घटक वापरलेले असल्यामुळे तो बाधत नाही आणि पित्ताच्या प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा हा चालतो. पित्तसारक योग हा त्वरित गॅसेस वगैरे मध्ये रिलीफ देतो किंवा पोट दुखत असेल ना, तर खूप छान काम करतो.